नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. धुळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई करत एका प्रकरणात न्यायालयाला सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40,000 रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक साईनाथ तळेकर आणि पोलीस शिपाई अविनाश सादरे या दोघांनाही रंगेहात पकडले. या कारवाईमुळे धुळे शहर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारदार सासऱ्याच्या घरात कागदपत्रांचा गैरवापर करून 2015 मध्ये एका दाम्पत्यानं 36 लाखांचं गृहकर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करण्यास उशीर केल्यानं तक्रारदारानं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने यावर पश्चिम देवपूर पोलिसांकडून अहवाल मागवला होता. हाच अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी उपनिरीक्षक तळेकर यांनी 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोड अंती 40,000 रुपये देण्याचं ठरलं. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या आवारात शिपाई सादरे यांना देखील लाचेची रक्कम स्वीकारताना दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं त्याला ताब्यात घेतलंय. धुळे एसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखालील ही धडक कारवाई करण्यात आली असून दोन्ही आरोपींवर धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.